मालिका लेखन करताना लेखक काय विचार करत असेल? सगळ्यात पहिलं म्हणजे मालिका हे खरं तर लेखनाचं माध्यम आहे. असं मी का म्हणाले? कारण मालिकेत फक्त नटांवर विसंबून चालत नाही. कारण तुमच्याकडे एक सेट असतो, तुमच्याकडे इंटिरियर, एक्सटिरियर, घराच्या आत, घराच्या बाहेर असे सीन्स तुम्ही घेऊ शकता. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे एक असं कथानक पाहिजे जे तुम्ही महिनोन-महिने प्रेक्षकांना सांगू शकाल. मग अशा वेळेस तुमच्याकडे एक सुरू होऊन पटकन शेवट होणारी कथा असून चालत नाही. तुमच्याकडे एक कथा बीज असलं पाहिजे. म्हणजे काय की एक आयडिया, एक छोटीशी लाईन. उदाहरणार्थ, एक गावातली मुलगी शहरात येते. शहराचं हे जे फास्ट पेज आयुष्य आहे हे बघून तिच्या मनात आणि तिच्या विचारसरणीमध्ये काय बदल होतात याच्याबद्दल एक गोष्ट आहे. तर ही गोष्ट जी आहे ही तुम्ही 50 एपिसोड्समध्ये लिहू शकतात, 100 एपिसोडमध्ये लिहू शकतात, 150 एपिसोडमध्ये देखील लिहू शकता. तर मालिकेचं लेखन करताना तुमच्याकडे संपूर्ण कथानक नसलं तरी चालेल, मात्र कथा बीज असणं गरजेचं आहे आणि एक सेटिंग असणं गरजेचं आहे. आता सेटिंग म्हणजे काय? तर गोष्टीचं बॅकग्राऊंड. उदाहरणार्थ, एक गावातली मुलगी शहरात येते. पण शहरात कुठे येते? शहरात तिच्या काकूच्या घरी येते राहायला. मग आता काकूच्या घरचे जे पात्र आहेत ती सगळी पात्र तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे की ती स्वतःच्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी आलेली आहे आणि त्या घरातली जी पात्र आहेत ती सगळी तिथे उपस्थित आहेत. मग त्या पात्रांपैकी कोणत्या पात्राची काय विचारसरणी आहे, त्याची काय पर्सनॅलिटी आहे, त्याचं काय म्हणणं आहे, हे सगळं तुमच्या मनात असणं गरजेचं आहे. आणि एवढं असलं की तुम्ही एक गोष्ट लिहिण्यासाठी तयार आहात. मग तुम्ही प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार तुमचं कथानक जे आहे ते मोल्ड करू शकतात. त्याच्यात हलके हलके बदलाव करू शकतात. पहिल्या 5 एपिसोड नंतर तुमच्या लक्षात आलं की प्रेक्षकांना हे पर्टिक्युलर कॅरेक्टर जे आहे हे आवडतंय, तर त्या कॅरेक्टरच्या नुसार तुम्ही गोष्टीला थोडंसं बदलू शकतात. त्या पात्राची इन्व्हॉल्वमेंट गोष्टीमध्ये वाढवू शकतात. कधी कधी कथानक थोडंसं अजून स्ट्रेच करू शकतात, तर कधी गोष्ट पटापट देखील पुढे नेऊ शकता. तर मालिका लेखन करताना तुम्हाला असं फ्लेक्झिबल राहणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एक असं कथानक असलं पाहिजे जे अनेक लोकांना समजून येईल आणि त्यांना पटकन रिलेट होईल. मालिका लिहिताना तुम्ही फार गहिरा विचार नाही करू शकत, कारण मालिका ज्या असतात या घरोघरी दररोज पाहिल्या जातात आणि त्या बघताना तुमचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्याचं संपूर्ण लक्ष टीव्हीकडेच असेल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे कथानक देखील असं असलं पाहिजे की एखादा एपिसोड मिस झाला, काही 15-20 मिनिटं मिस झाली तरी त्याला कळून येईल की हां, हीच गोष्ट आहे, हेच पात्र आहेत आणि मी काही मिस केलेलं नाहीये, मी आता कंटिन्यू पुढे करू शकते. तर मालिका लेखन करताना तुम्हाला असं कथानक पाहिजे जे अनेक लोकांना कळेल, त्यांना रिलेट होईल, की त्यांना त्यांचीच गोष्ट वाटेल.